हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर व्लॉग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग म्हणजे आता तर माझा बड्डे झालेला आहे. तो दिवस म्हणजे इतका खतरनाक होता का अजिबात वेळ नाही भेटला. कसे व्हिडिओ बनवले टाकून दिले, कारण माझे मामा आलते, माझी मामी आलती, त्यांची 2 मुलं आलती, शोगुना आणि गौरव. तर आम्ही खूप मजा केली तेव्हा. त्यामुळे मग त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला. जास्त वेळ भेटला नाही मला व्हिडिओ बनवायला. तर मग मी आज बनवतो आहे. आज पण ते आहे आणि ते माझे मामा, मामी, मम्मी आणि पप्पा आणि गौरव 5 जण आहे ना पुण्याला गेलेले. काहीतरी काम होतं त्याच्यामुळे पुण्याला गेलेले आणि माझ्या काकूला भेटायला गेलेले. त्यामुळे शोगुना घरी आहे. आता ती झोपलेली आहे आणि मी उठलो, अंघोळ झालेली आहे. तर मग मी आता चहा घेणार आहे. हे बघा, एवढा चहा ठेवला, सगळेजण गेले चहा पिऊन. काल 3-4 ठिकाणी ना माझा बड्डे केला होता. केक खाऊ डायरेक्ट मी बेजार झालो. तोंड ते गोड झालं. घरी येऊन केक खायची सुद्धा इच्छा नाही राहिली होती झालं. त्यामुळे माझा पूर्ण बसलेला आहे. आवाज पण डायरेक्टली असा बदलून गेला. शोगुना, 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 उठलेली तू ऑलरेडी? तू ऑलरेडी उठलेली आहे. ऐकत होती ना माझं ऐकत होती ना. हे बघा मित्रांनो, ही बघा कशी झोपलेली, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे उठली मी. का बरं? का होतं, रिअल दाखवायचं ना. माझं थोडं खूप घाण दिसतं. काय नव्हतं, तू एकदम सगळ्यात किती लाजू राहिली बघा. व्हिडिओमध्ये लाजत नाही. नाही. का होतं सिद्धी, बघ बरं. अगं उलट तुझा चेहरा भारी. नुसती लाजते झोपाचं काय. तर मित्रांनो, इथं आता चहा होतोय. माझी बहीण पण उठलेली आहे. तिला मी उठलेलीच होती. ती मुद्दामून आहे ना माझं ना झोपेतून आहे ना असं ऐकत होती का हा काय बोलतो. उठलेलीच होती ती ऑलरेडी, पण तिला तोंड दाखवायचं नव्हतं, लाजत होती. काय तर म्हणे माझं तोंड खराब. हे बघा आली. हे बघा, माझ्या मामा आणि मामीनी हे आणलं, ठोस, खारी, मुरमुरे ते सगळं आणलं होतं. हे बघा, तुम्ही बघू शकता. खूप आणते माझे मामा. आणि सगळ्यात हे बघा मित्रांनो, माझ्या मामा आणि मामीनी ना मला घड्याळ घेतलेलं आहे. सिटीजन कंपनीचं आहे. इतकं महाग घड्याळ आहे, बापरे. मी विचार पण नाही केला. मी कधी एवढं महाग घड्याळ घालत पण नाही. हे बघा, एकदम मस्त घड्याळ आहे आणि एकदम क्वालिटीचं घड्याळ आहे. त्याच्यासोबत उशी पण आहे. कितीचा असून खूप, आणि एकदम क्वालिटी घड्याळ. मी शक्यतो जास्त घड्याळ मी घालतच नाही. मला आहे ना सवयच नाही घड्याळ घालायची अशी, नाही का. कधी मधी घरच्यांनी आणले ना तरच मी घड्याळ घालतो. हा डोळा फुगलेला दिसतोय. कसं दिसतोय का? हां, काही लागलं का? कालपासून जास्त नाही, थोडा. शगुना, मला एक काढून दे बरं घड्याळ. मेहंदी लागली. निघत नाही ते. कसं काढता? काय नाही. तुटणार नाही ना? तुटणार नाही, लय महागाचं आहे. ओके, थँक्यू. हे बघा घड्याळ, दिसलं का? किती मस्त घड्याळ आहे, एकदम भारी घड्याळ आहे. आणि मला पहिल्यांदा म्हणजे असं गिफ्ट भेटेल खूप वर्षातून, आणि एकदम भारी आहे. थँक्यू. किती वाजले? पण या घड्याळाला म्हणजे असं ते नाही का 1, 2, 3, 4 असे आकडे नाही, नुसत्या शर्या. त्यामुळे आता डायरेक्टली पटकन नाही कळत, कारण की ज्याला घड्याळ घालायची सवय राहते ना त्याला पटकन कळून जात. खूप हे येते, त्याच्यामुळं ऑफिसला जायच्या वेळेसच मी घालेन त्याला. आता आपण आहे ना त्याला ठेवून देऊ. उशी किती भारी.
उशी नसतं ते हे राहतं ठेवायचं एकदम. हे बघा त्याचं पॅकिंग आणि ते एकदम क्वालिटी आहे एकदम मस्त. आता आपण चहा घेऊ. आणि एकदम भारी वाटलं, इतका मस्त बड्डे झाला. आणि म्हणजे आत्तापर्यंत असा बड्डे माझा झालेला नाही. एकदम भारी बड्डे झाला होता. सकाळी पण केक कापला, दुपारी पण 2दा केक कापला, परत संध्याकाळी आल्यावर पण मामांनी केक आणला होता, गिफ्ट आणलं होतं. त्याच्यामुळे एकदम भारी. आणि 2 मे हा दिवस माझ्यासाठी खूप चांगला गेलेला आहे. बेस्ट डे फॉर एव्हर. इतका भारी दिवस गेलेला आहे. आणि आम्ही खूप म्हणजे मजा केली. ऑफिसमध्ये पण खूप मजा केली. घरी पण आल्यावर बिर्याणी हे ते सगळं केलेलं होतं, त्यामुळं घरी पण खूप मजा केली. आणि त्याच्यामुळं सदा झाले. आता घसा पूर्ण जाम झालेला आहे. नको आता काय होतं, थोडीशी गोळी घेऊन टाकतो. हे बघा मित्रांनो, माझी बहीण चहा घेते आणि ती घरी थांबली कारण तिला उठायचा कंटाळा येतो. नाही, तिला मुळात आहे ना, तिला जायचंच नव्हतं. त्याच्यामुळं तिचं लई बिचारी थकली ट्रॅव्हलिंग करू, त्यामुळे तिला जायचंच नव्हतं. तुला काय वाटतं? मी लय चॅप्टर रे. तर मग आता आम्ही चहा घेतो. आता बघू आपण पुढं काय काय होतं. ओके, बाय. बोल, फोनवर बोल. मी म्हणतो हॅलो. काय खाल्लं? चिचू. मम्मी कुठे आहे? पप्पा कुठे? पप्पा हे बघा मित्रांनो, ही बघा केसामध्ये पिन आणून ठेवली. हे बघा केसामध्ये पिन निघली का? हे बघा मित्रांनो, हा अशा पद्धतीने आमचा सेटअप झालेला आहे. आता आम्ही चॅलेंज व्हिडिओ करणार आहे. आणि एवढं मोठं पीठ घेतलेलं आहे घरच्यांना बिना विचारता. पण आम्ही हे पीठ आम्ही वाया नाही घालणार आहे अजिबात. व्हिडिओ सेपरेट येणार आहे मित्रांनो. तर ह्या व्हिडिओसाठी मी आणि माझी बहीण आम्ही दोघंजणं चॅलेंज करणार आहे. ते चॅलेंज काय असेल ते व्हिडिओमध्येच कळेल तुम्हाला. काय असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्येच कळेल. तर मग आता पाहू पुढे काय काय होतं. सो बने रहो मेरे व्लॉग में. सेटअप एकदम भारी आहे, मी तयार केलेला आहे. काही ना काही आपण घरी असलो तर काही ना काही इंटरेस्टिंग तर आपण केलंच पाहिजे. हे बघा इथं आमच्या सेटअपची तयारी चाललेली आहे आणि आमच्या चॅलेंजची तयारी चालू आहे. तर आता आपण बघू काय होतं आणि काय नाही. बने रहो मेरे व्लॉग में. बाय बाय. हे बघा मित्रांनो, माझी बहीण एवढी भारी दिसते तरी पण म्हणते मी एकदम चांगले नाही दिसत. आता ती तयारी करू राहिलेली आहे. आणि हे बघा मी जॉईन केलेलं आहे थोडं. हे नाही, फक्त पॉईंट लिहायचे. हे असं कशाला केलं? इथं 1 2 3 4 1 2 3 4. हे बघा आमची तयारी आहे. आणि आता आम्ही व्हिडिओ म्हणजे चॅलेंज व्हिडिओ चालू करणार आहे. ओके मित्रांनो, आमचं चॅलेंज वगैरे डन झालेलं आहे. आमचं चॅलेंज वगैरे सगळं डन झालेलं आहे. आम्ही असा वाईट वापर नाही केला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्येच तुम्ही पहा. आणि इथं आता ते कळन व्हिडिओमध्ये कोण जिंकलेला आहे, का जिंकलेला आहे. ओके बघा काय केलेलं आहे, माझी हाल काय केलेली आहे तुम्ही बघू शकता. किती बेकार हाल झालेले आहे माझे. होय बापरे, डोक्यात केस आहे. काय डोक्यात केस आहे म्हणे. काय डोक्यात केस बोलतोय काय? डोक्यात केसच राहता मित्रांनो, ते बघू शकता. पण माझी हाल पाना कशी झाली. तर चला आता आम्ही सगळं आवरून भेटू. बाय बाय. मित्रांनो, आमच्याकडे एक सायंटिस्ट आहे. हे बघा जलजिऱ्याचा बर्फ केलेला आहे. जलजिऱ्याचा बर्फ. किती हुशार राहता ना शहरातले. खरंच आम्ही खेड्यातले यार आहे. बघा असं वाटतं तू 11वी 12वीला आहे. पण मित्रांनो आता शिकी UKG मध्ये. खरंच UKG मध्ये. तू बोलू नाही शकत, तुझा नाही बोलण्याचा मी फायदा घेतोय. UKG मध्ये आहे आता ती. तुम्ही बघू शकता याच्यात मोठी दिसते पण मला भारी. पूर्ण टाकायचं होतं ना. काय झालं?
पूर्ण टाकायचं होतं ना ग आणि पूर्ण असं मिक्स करून ठेवा. ते जलजिराचं ना तू वरतून खाली टाकलं खाली का? गेलेलं आहे. मिक्स केलं होतं. ए बाय सरकवलं सारे लगेच लिपस्टिक सारखं येतं. काय म्हणा काय तुझ्याकडे कर एकदा. अरे माझ्या तर वड्यावर का बरं लागते ते. अगं तरी म्हणून पहिली मी लिपस्टिक नाही मी तरी म्हणलं नाही का मम्मीचं पण मी बनवतो ना तिच्या हॉटेलला लिपस्टिक राहते का बरं असं. मला नाही ते खरंच लिपस्टिक लावली. ओ भाई साहेब यांनी का नाही आपण रस ना बरोबर का. हे बघा मित्रांनो हिनी ना बिर्याणी आणि चिकन आहे ना ते का मटन आहे. बिर्याणी आणि चिकनची भाजी कालची होती ना ती गरम केलेली. आता आम्ही दोघं मस्तपैकी खाणार आहे बघा. हे बघा आता आम्ही दोघं मस्तपैकी खाणार आहे कारण की आम्ही दोघंच घरी आहे आणि बाबाला थोड्या वेळाने जेवायला देणार आहे आणि मग खूप आता काय होतं. या हाँ तो अबा हमारे ऊपर पानी डालेंगे हम तुम्हारे से चालाक है बड़ी दर फोन. ये नाही केलं. कुत्रे पान नको ना तू. हो बा नाही याचं नाही घ्यायचं पाणी याचं नाही घ्यायचं टाकी खाली होईल. हा हो बाईसा माझी अख्खी केस तुझ्या आता तर पुरं बनवत होते. थांबाल पान दाखवते त्याला. हातात फोन आहे. यहाँ पे देख सकते हो ती वल्ली झालेली आहे बघू शकता. उन्हाळ्याचा फोनवर नको मी इथं लावतो फोन थांब. हा ना? लाव पटकन. लाजले आता सगळं पाणी वाया घालवलं. आता नको टाकू हा. नाही तर पाणी नाही आपल्याकडं. म्हणजे तो फोन हे बघा मित्रांनो आम्ही मस्त की आंघोळ केलेली आहे. सुरुवातीने केली त्या म्हणून मी लाभ भिजवलं. मी एवढंसं पाणी वतलं एवढं मोठं पाणी होतं. आणि आम्ही घरी काहीच नाही सांगणार आहे डायरेक्टली आहे युट्यूबला येणार तेवढं तक सगळं इकडे तिकडे होऊन जाईल का ग. फाटलेली पॅन्ट घालून राहिला. नाही घातली मित्रांनो फाटली. कुठे आहे ती फाटलेली पॅन्ट? नाही घातली. सगळ्यांना दाखव कुठे आहे ती फाटलेली पॅन्ट. कुठे आणि गेली? याच्या आहे ना नाड्या उड्या ही पॅन्ट हे बघा मित्रांनो अरे याला पॅन्ट म्हणता काही. गाईस आता यांनी सगळे कपडे ओले केले आणि कपडे वाळत पण टाकले. यांनी सगळे काम केले. 200 का बघा बरं. नाही नाही मला वाटलं 100ची नोट आहे. चिपकलेलं होतं ना. इस लड़की ने मुझे गीला किया है. तिच्यामुळे मला धुणं धुवावं लागलं. धुणं धुतलं का बरं धुतलं? मी थोडंसंच उडवलं. यांनी एवढं मग नाही. माझ्याकडे टेक्निक आहे एक. आपल्याला साबण नाही लावता आली ना निरमा पावडर टाकायचं त्याच्यात मिक्स करायचं. झालं सोपं साधं सिंपल. तुला साबण नाही लावते लाज वाटते ते. साबण नाही लावते. ए बापरे चटके. झालं एकदाचं फ्री. ओके गाईज बाय बाय गाय. केस ओले. केस ओलेच राहणार ना. कांड केलं मोठं. हे बघा मी कपडे धुतले मित्रांनो. मी
हे बघा या मॅडमनी कुठाने केले मग केस ओलेच राहणार हिचे. माझ्या अंगावर उडून काही फायदा नाही. आय एम हॉट म्हणजे गरम. अरे म्हणजे म्हणजे आय एम गरम. दॅट्स वाय वॉटर नॉट फेकिंग मी. अँड आय एम काय म्हणते त्याला नाही आय एम वॉटर गोईंग माय अंदर अँड सोकिंग शेकिंग. ओके सो बाय बाय म्हणजे वाळताना. बाय बाय गाईज. आला आता गेले तुम्ही यूट्यूबला. माझ्या अंगावर नाही केलं चालूच नाही. चालूच नाही.